तुमचं जे बालपण, तुमचं शिक्षण, त्याच्यावर तुमचा थोडा आम्हाला अनुभव सांगा, की ग्रामीण भागातून तुम्ही आले आहात. तुमचं सगळं ते वृत्तांत सांगा आम्हाला आणि तुम्ही कसे सरकारी नोकरीत तुम्ही जॉईन झाले? ग्रामीण भागात जे बालपण गेलं म्हणजे माझं गाव गोरेगाव, पारनेर तालुका. पारनेर तालुका. हां. तर 44चा जन्म आणि साधारणपणे म्हणजे नुकतंच भारत स्वतंत्र झाला 47 साली. बरोबर. म्हणजे तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळात तुमचा जन्म आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात. हां. मला पहिला 15 ऑगस्ट आठवतो. बरं. हां. पहिला 15 ऑगस्ट हां, तुम्हाला आठवतो. तुम्ही आठवतो. 3-4 वर्षाचे. ते आमच्या दारावरून शाळेतले विद्यार्थी हां. ते प्रभात फेरी म्हणतात त्याला. प्रभात फेरी. हां. झेंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व विजयी तिरंगा विश्व प्यारा. तिरंगा प्यारा, हे गाणं त्यावेळेला होतं. बरं. आणि आजही आहे. हां. तर ते गाणं आम्ही ते ऐकायचो. मला विशेष वाटायचं ते मुलं झेंडा घेऊन चाललेले. हां. आता आज जसा युनिफॉर्म आहे तसा मुलांना युनिफॉर्म नव्हता. बरं. त्यावेळी शाळेत युनिफॉर्म नव्हता. त्यावेळेला मुलांना युनिफॉर्म नव्हता. कोणाचे कसेही कसेही कपडे. बरं. खरं सांगायचं म्हणजे असं की मी असं पाहिलं की 4थीच्या विद्यार्थ्याला लंगोटी होती. काय बोलता? हो, भारत देश खरंच गरीब होता. 4थीच्या विद्यार्थ्याला लंगोटी होती. गुडघ्यापर्यंत शर्ट शिवायचं त्याच्या वडिलांनी, बरं. म्हणजे आतलं झाकून जाईल बुवा अशी ती परिस्थिती. हां, हां. ही वस्तुस्थिती होती त्या काळात. आणि शाळा ही शाळा इमारत वगैरे काही नाही. कुठं मंदिरात, कुठं चावडीत, कुठं कुठं असं अशी शाळा असायची. बरं. आणि सकाळचं ते हे असं ना कवायत, म्हणजे त्याला आपण पिटी. ती पिटी अक्षरशः एखाद्या बारीक कुठंतरी मैदानात हात वर करा, हे करा, ते असं करून घ्यायचे.